अशा छान रेसिपी बघण्यासाठी सरोज फीस्ट या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. चला तर मग एक नवीन रेसिपीला इथं सुरुवात करूया. आज आपण बनवणार आहोत गोड पापड्या आणि शंकरपाळे. हे शंकरपाळे आणि गोड पापड्या गव्हाच्या पिठापासून बनवलेल्या आहेत. त्याच्यासाठी लागणारं साहित्य इथं आता आपल्याला काय काय घ्यायचं आहे ते बघून घ्यायचं आहे. चला तर मग एक नवीन रेसिपीला इथं सुरुवात करूया. तुम्हाला इथं मी एक पापडी तोडून दाखवते. पापडी कशी झालेली हे तुम्हाला नक्की कळेल. रेसिपी खूप छान झालेली आहे. बघा इथं एक पापडी घेतलेली आहे मी. खूप खुसखुशीत, कुरकुरीत मस्त झालेली आहे. अशी व्यवस्थित अल्लड तोडली तरी अशी बघा एक तोडून दाखवते. असा तिचा चुरा सहज होतो. शंकरपाळेही त्याच पद्धतीने बनवलेले आहेत. खूप छान आलेले आहेत. अगदी मऊ, लुसलुसीत, कुरकुरीत. आणि हे शंकरपाळेसुद्धा गव्हाच्या पिठाचेच आहेत. बघा बिस्किटेसारखं कसं लगेचच तुटलं ते. बघा अशाच पद्धतीने आपल्याला शंकरपाळे आणि पापड्या बनवून घ्यायचे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथं गॅस चालू करून घेतलेला आहे. एक पातेली ठेवून घेतलेली आहे आणि 1 वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे. 1 वाटी गूळ आहे. हा आता आपल्याला गरम पाण्यामध्ये फक्त वितळून घ्यायचा आहे. इथं मी 4 ते 5 वेलदोडे घेतलेले आहेत. अशा पद्धतीने ते तोडून घेतलेले आहेत आणि टाकून घेतलेले आहेत गुळाच्या पाण्यामध्ये आणि थोडंसं उकळू दिलेलं आहे. याच्यामध्ये मी 2 स्पून साजूक तूप घेतलेलं आहे. ते टाकून घ्यायचं आहे. आता हे पाणी गुळाचं तयार झालेलं आहे. इथं मी 3 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. हे टाकून घ्यायचं आहे. इथं मी 1 स्पून ओवा घेतलेले आहेत. क्रश करून घेतलेले आहे हातावरती आणि हे पण आता टाकून घ्यायचं आहे. इथं मी क्रश केलेली बडीशोप घेतलेली आहे. तीही टाकून घेतलेली आहे. चवीला मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याच जेवढं लागेल तेवढं. इथं मी अर्धा स्पून मीठ टाकून घेतलेलं आहे. इथं मी पॅनमध्ये 1 वाटी साजूक तूप गरम करून घेतलेलं आहे. आता हे तूप आपल्याला या पिठावरती टाकून घ्यायचं आहे. याचं मोहन धुवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आता गुळाचं पाणी थंड झालेलं आहे आणि आता आपल्याला याचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे. गुळाचं पाणी टाकून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने इथं मी गोळा तयार करून घेतलेला आहे. बघा या गोळ्याला 10 ते 5 मिनटं असंच राहू द्यायचं आहे, झाकून ठेवायचं आहे. इथं गॅस चालू करून कढई ठेवून घेतलेली आहे आणि तेल टाकून घेतलेलं आहे. तेल गरम होईपर्यंत आपल्याला इथं असे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. गोळे तयार केल्यानंतर आपल्याला एक एक करून पापडी लाटून घ्यायची आहे. बघा अशा पद्धतीने सर्व गोळे मी तयार करून घेतलेले आहेत. आता याची लाटी तयार करून घेतलेली आहे आणि अशी आपल्याला एक एक करून इथं पुऱ्या लाटून घ्यायचं आहे. मी आधीच पुऱ्या लाटून ठेवलेल्या आहेत. एक पुरी कशी लाटायची ही तुम्हाला दाखवते. वरून तीळ टाकून घ्यायची आहे. तीळ टाकल्यानंतर दोघी साईडने आपल्याला तीळ लावायची. एक डिशच्या साह्याने आपल्याला जे कतरणे काढून घ्यायचे आजूबाजूचं. बघा अशा पद्धतीने गोल शेप पण आलेला आहे पापडीला मस्तपैकी. अशाच पद्धतीने सर्व पापड्या मी इथं बनवून घेतलेल्या आहेत. आता तेलही गरम झालेलं आहे. आता अशा पद्धतीने आपल्याला ह्या पापड्या तेलामध्ये तळून घ्यायच्या आहेत एक एक करून. बघा खूप छान मस्त आलेल्या आहेत पापड्या. आता आपल्याला ह्या पापड्या एक एक करून मंद आचेवरती ह्या तळून घ्यायच्या आहेत, जेणेकरून जळणार नाहीत. जळल्या तर या कडू लागतात. गुळाच्यापासून बनवलेल्या आहेत म्हणून कडवटपणा लवकर येतो. म्हणून आलटीपलटी सतत करत राहायचं आहे. आणि अशाच पद्धतीने हे पापड्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. बघा इथं ही एक मी तळून घेतलेली एका डिशमध्ये काढून घेतलेली आहे. दुसरी टाकून घेतलेली आहे. आलटीपलटी करत राहायचं. खूप छान आलेला आहे. कलरही मस्त आलेला आहे पापडींच्या.
अशा कुरकुरीत आलेल्या आहेत मस्तपैकी. या पापड्यांना तुम्ही प्रवासामध्ये खाऊ शकतात. या पापड्या 15 तर 3 हात राहू शकतात. बघा अशा पद्धतीने हे पापड्या इथं मी तळून घेतलेल्या आहेत. आता आता आपल्याला शंकरपाळे तयार करून घ्यायचे. याच्यासाठी मी तेल गरम करून घेणार आहे. परत गोळ्या तयार करून घेणार आहे, लाटी तयार करून घेणार आहे. अशा पद्धतीने एक नवीन पद्धतीने आपण शंकरपाळे बनवणार आहोत. बघा अशा पद्धतीने आपल्याला याची अशी पोळी तयार करून घ्यायची आहे बारीक. बघा अशी इथपर्यंत पोळी ही लाटून घ्यायची, एवढी बारीक आपल्याला ठेवायची आहे. आता आपल्याला इथं या पापड्या लाटून झालेल्या आहेत सर्व ह्या पोळ्या. बघा अशा पद्धतीने या पोळ्या इथं लाटून घेतलेल्या आहेत. इथं मैदा घेतलेला आहे 3 स्पून आणि तूप घेतलेले आहे 3 स्पून. आता मैद्यामध्ये हे साजूक तूप टाकून घेणारे, मिक्स करून घेणारे. त्या पोळीवरती हे आपल्याला लावून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हे सारण मी तयार करून घेतलेलं आहे. आता हे जेव्हा मी केलं हे तेव्हा तूप गरम होतं म्हणून हे एवढं पातळ दिसतं आहे. नंतर थोडंसं मी बाजूला ठेवलं तर अशा पद्धतीने ते घट्ट होऊन गेलं. तूप असल्यामुळे हे होऊन गेलं, ते थिजून गेलेलं आहे. अशा पद्धतीने ह्या पोळीवर हे लाटून घ्यायचं आहे आणि एक एक करून पोळी आपल्याला त्याच्यावर ठेवून घ्यायची आहे. बघा अशा पद्धतीने इथं मी या पोळ्या ठेवून घेतलेल्या आहेत. आता परत आपल्याला या पोळीला लाटून घ्यायचं आहे. बघा अशा पद्धतीने मी लाटून घेतलेले आहे, जेणेकरून सर्व पोळ्या व्यवस्थित. हे बघा अशा पद्धतीने हे लाटून घेतलेलं आहे. आजूबाजूचे थोडंसं कात्रण काढून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आता आपल्याला शंकरपाळे करून घ्यायचे आहेत. आधी अशा पद्धतीने पट्ट्या तयार करून घेतलेल्या आहे मी. आता शंकरपाळे कसे करायचे ते तुम्हाला सांगते. बघा अशा पद्धतीने हे इथं मी शंकरपाळे तयार करून घेतलेले आहेत. काहीतरी एक नवीन पद्धतीने. बघा खूप छान. तुम्ही कोणता पण आकार देऊ शकतात शंकरपाळ्याला, असं काही नाही आहे, चौकोनीच आकार द्यायला पाहिजे. आता अशाच पद्धतीने हे सर्व शंकरपाळे मी करून घेतलेले आहेत इथं. आता तेलही गरम झालेलं आहे. जास्त तेल कडक करायचं नाही आहे, मंद आचेवरतीच तेल गरम करायचं आहे आपल्याला. आता बघा एक एक करून आपल्याला हे शंकरपाळे टाकून घ्यायचे आहेत. असं त्रिकोणी आकार दिलेला आहे मी. मैदा खाण्यापेक्षा गव्हाचे पिठाचे शंकरपाळे केलेले केव्हा पण करायचे छान लागतात, मस्त, आणि टिकायला पण भरपूर दिवस टिकतात. जवळपास 15 ते 3 हात हे शंकरपाळे राहतात, अजिबात खराब होत नाही. बघा असे फुगतायत मस्तपैकी. तेलामध्ये टाकल्याबरोबर लगेचच वरती आलेले आहेत. बघा तळून झालेले आहेत. ते काढून घेऊ एका डिशमध्ये. मस्त खूप छान आलेले आहेत शंकरपाळे पण. असेच सर्व शंकरपाळे मी लाटून घेतलेले आहेत आणि तळून घेतलेले आहेत छानपैकी. खूप छान सुगंध सुटलेला आहे. याच्यावरती आता थोडीशी तीळ टाकून घेणार आहे आणि परत लाटण्याने असं लाटून घेणार आहे. बघा अशाच पद्धतीने सर्व शंकरपाळे इथं मी तयार करून घेतलेले. तुम्हाला परत दाखवते हातावर. बघा खूप छान मस्त. आता आपण हे शंकरपाळे तळून घेणार आहोत परत.
हे इथे तळून झालेले आहेत. आता एका डिशमध्ये आपल्याला हे शंकरपाळे काढून घ्यायचे आहेत परत. खूप छान झालेले आहेत शंकरपाळे आणि पापडे. खूप मस्त. प्रवासात खायला खूप छान आहे. मुलांना टिफिनसाठी देण्यासाठी खूप छान आहे. चहाबरोबरही खाल्ले तरी चालेल. खूप छान आहेत. अशाच पद्धतीने तुम्ही या गोड पापड्या आणि शंकरपाळे तयार करून बघा. तुम्हाला नक्की आवडेल. रेसिपी कशी झाली आहे कमेंट करून नक्की सांगा. लाईक सबस्क्राईब नक्की करा. खूप छान मस्त. अशाच पद्धतीने तुम्ही ही रेसिपी करून बघा. तुम्हाला नक्की जमेल. मी तुम्हाला योग्य प्रमाण सांगितलेलं आहे. खूप छान. अशाच पद्धतीने तुम्ही शंकरपाळे आणि पापड्या केल्या तर खूप छान येतील. आणि याच्यामध्ये तेल न टाकता तुम्ही साजूक तुपाचं मळून द्या. पापडी खूप खुसखुशीत आणि अशी कुरकुरीत येते. तिला कलरही खूप छान येतो. बघा, खूप छान मस्त. बघा कशी ही पापडी कशी लगेचच तुटते बघा. बघा किती कुरकुरीत आलेली आहे पापडी. खूप छान. परत तुम्हाला आठवण करून देते. अशा छान रेसिपी बघण्यासाठी सरोज फीस्ट या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. अशा छानपैकी पुढच्या रेसिपीमध्ये भेटूया. तुम्हाला कोणती रेसिपी आवडते ते मला कमेंटमध्ये सांगा. मी तुम्हाला ती करून दाखवेन. भेटूया अशाच छानपैकी पुढच्या रेसिपीमध्ये.